ज्यावेळी एकनाथजी शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व एखाद्या संवेदनशील माणसाच्या हातात येतं, त्यावेळी अख्खं प्रशासन आणि अख्खं राज्य सकट कशा पद्धतीनं प्रशासन देखील संवेदनशील पद्धतीनं कार्यभार करतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे. मला अजून आठवतंय साधारणतः 5-7 जुलैचा दिवस असेल 2022. मुख्यमंत्री कार्यालयातील जे स्टाफच्या ऑर्डर्स असतात, त्या ऑर्डर्स निघाल्यानंतर ज्या काही पहिल्या 5 ऑर्डर निघाल्या, त्याच्यामध्ये पहिली ऑर्डर ही माझी होती, की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची पुनर्स्थापना आणि आरोग्यसेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकनाथजी शिंदेसाहेबांनी या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या कक्षप्रमुखपदी बसवलं. आणि एक 9-10 जुलैचा दिवस असेल, मला अजून आठवतंय. नंदनवन बंगला होता. आदरणीय शिंदेसाहेब वर्षा निवासस्थानी तोपर्यंत राहायला गेले नव्हते. नंदनवन बंगल्याला शिंदेसाहेबांनी मला बोलवून घेतलं आणि स्पेसिफिक सांगितलं, की "मंगेश, आता तुझ्या खांद्यावर ही जबाबदारी दिली आहे. मंत्रालयात येणारा माणूस, वर्षावर येणारा माणूस, इथं नंदनवनमध्ये येणारा माणूस किंवा मी जिथं कुठं मला एखादा रुग्ण किंवा रुग्णाचा नातेवाईक भेटेल, त्याला मी तुझ्याकडे पाठवेल आणि आपल्याकडे येणारा माणूस, रुग्ण किंवा रुग्णाचा नातेवाईक खाली जाता कामा नये. त्याला काही ना काही मदत मिळाली पाहिजे."